नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया राहू शुक्र युती 2025. चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, जाणून घेऊया राहू शुक्र युती 2025. मित्रांनो, शुक्र ग्रह हा चांगला असूनही राहूच्या संगतीत असल्यामुळे सध्या वातावरण गढूळ होऊ शकते. त्यामुळे सावध राहा आणि दिलेले उपाय करा. राहू शुक्र युती धोकादायक आहे. अनैतिक आणि फसवणुकीच्या घटनांचाही संभव असू शकतो. मित्रांनो, तर जाणून घेऊया राहू शुक्र युतीचा काय परिणाम होईल. 28 जानेवारीला शुक्राचा प्रवेश मीन या जल तत्वाच्या राशीत झाला आहे. तिथे आधीच राहू ठाण मांडून आहे. राहू आदाशी ग्रह आहे. त्याला जे जे दिसेल ते सर्व हवे आहे. शुक्र स्वतः नैसर्गिक शुभग्रह असून भौतिक सुखांचा भोगता, जीवनातील आनंदाचा स्रोत आहे. मीन राशीत उच्च होताना तो जणू परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हावे हे सुचवत आहे. आपल्या घरातील वडील मंडळी, गुरुतुल्य व्यक्ती, समस्त गुरुजन आणि आपले सद्गुरू यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तर प्रत्येक कार्याला चांगली गती लाभते. हे वेगळे सांगायला नको. राहू शुक्र युती होते, त्यामुळे सावध राहावे. शुक्र हा धन, ऐश्वर्य, आचार विचार, दिसणे, हसणे, शृंगार, अलंकार, रसिकता, भावना, आकर्षण, वैवाहिक सुख, भिन्न लिंगी आकर्षण, उंची, कपडे पेहराव, अत्तरे, वास्तू, पर्यटन यावर आपले वर्चस्व असणारे शुभग्रह आहे. शुक्र म्हणजे रस, जलतत्व. एखादा अभ्यासू मुलगा वाईट संगतीत आला की 90%चे 50% होतात. अनेक वाईट सवयीसुद्धा लागतात. अगदी त्याचप्रमाणे शुक्रसुद्धा अशुभ ग्रहांच्या संगतीत आपली रसिकता, सौंदर्य नको त्या ठिकाणी प्रभावित करतो. राहू हा छलकपट करणारा, भलत्याच मार्गावर नेऊन भ्रमित, संभ्रमित करणारा, गैरसमजाचा कोश विणणारा, आभासाचा खेळ खेळणारा, मोहात फसवणारा मायावी असुर आहे. आर्थिक बाबतीत फसवणूक, खोट्या सह्या, कागदपत्रे हा राहूचा हातखंडा आहे. आपण कधी एखाद्याच्या शब्दात प्रेमाच्या पाशात ओढला जातो हे आपल्यालाही समजत नाही. इतक्या प्रचंड ताकदीचा ग्रह जेव्हा शुक्रासारख्या कोमल, रसिक आणि प्राण्याचा प्रतीक असलेल्या शुक्रासोबत येईल तेव्हा काय येईल हे सुज्ञास न सांगणे बरे. विचार गोठून जातात. चांगल्या वाईट परिणामांचा विचार करण्याची क्षमता काढून राहू आपले मन संमोहित करत असतो. त्यामुळे आता शुक्र म्हणजे काय आणि राहू म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत आहे. पण यांची युती जेव्हा होते तेव्हा त्याचे फल हे प्रत्येकाच्या प्रतिक्रियेत वेगळे असते. जो उठेल तो अनैतिकच्या मार्गे धावणार नाही. काही अध्यात्मात सुद्धा प्रगती करतील तर काही पर्यटन क्षेत्रात. प्रत्येकाची पत्रिका वेगळी आणि प्राक्तनसुद्धा. मित्रांनो, त्यासाठी सर्वात प्रथम स्वतःच्या मूळ पत्रिकेत हे दोन्ही ग्रह कसे काम करतात, कुठल्या भावात, नक्षत्रात आहेत आणि सध्याची दशा कुठली आहे याचा विचार केला पाहिजे. नुसते शुक्र राहू म्हणजे अनैतिकता असे लेबल लावून चालणार नाही. अभ्यास योग्य दिशेला पाहिजे. शुक्र अध्यात्मसुद्धा दाखवतो. अष्टम भावात असेल तर संशोधन. राहू हा गूढ विद्येचा कारक असल्यामुळे गूढ क्षेत्रात जिज्ञासा वाढेल आणि अभ्याससुद्धा होईल. चांगले आणि वाईट हे परिणाम सगळ्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे विचाराने कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढणे त्रासदायक ठरेल. मित्रांनो, लग्न कुठले आहे आणि लग्नेशचा शुक्र मित्र आहे का? राहू असुर आहे, त्यासाठी सगळे सारखेच. असो, आपल्याला मिळालेल्या बातम्या या खोट्या, अर्धसत्य असणाऱ्या असू शकतात. त्यामुळे लगेच भावनेच्या आहारी जायचे नाही. अनेकांचे विवाह योग्य, शुद्ध या दरम्यान शक्य आहे. अनेकांचे आंतरजातीय विवाह होतील, पण राहू असल्यामुळे फसवणूक होत तर नाही ना हे तपासून पाहिले पाहिजे. गैरसमजामुळे ही युती अनेकदा वैवाहिक जीवनात गोंधळ निर्माण करते. प्रत्येक कुंडलीतील सप्तमेश आणि सप्तम भाव त्यासाठी तपासला पाहिजे. अचानक प्रेमात पडणे आणि अचानक हे नाते संपुष्टात येणे म्हणजे प्रेम नाही तर निव्वळ आकर्षण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती प्रेमाची भुकेली असतेच, पण वासना आणि प्रेम ह्यात फरक आहे. राहू वासनेचा कारक आहे, भोगांचा कारक आहे, निर्वाज प्रेमाचा नाही. त्यामुळे आपण कशात अडकतो आहोत याचा विचार त्रिवार केला पाहिजे. राहू माया आहे. शुक्र राहू युती फसवणूक होणारी, भावनेच्या आहारी जाणे म्हणजे आयुष्य भरकटत जाणे. मोहात अडकवणारे अनेक क्षण येतील, पण त्यापासून प्रवृत्त करेल ती आपली उपासना. कुठल्या मार्गाने जायचे हे आपण ठरवायचे. मन विचलित होण्यास वेळ लागत नाही, पण तरीही आपणच आपल्या मनाला ब्रेक लावायचा. त्यासाठी श्री सूक्त पठण, कुंजिका स्तोत्र, देवी सप्तशती आणि आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण, कुंकुमार्चन, जमल्यास आपल्या ग्रामदेवतेचे शुक्रवार दर्शन आणि नित्य सद्गुरू उपासना केल्यास हा काळ निघून जाण्यास मदत होईल. तर मित्रांनो,
अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.